आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। घाटनांद्रे गावातील चोरी गावातीलच अल्पवयीन तरुणीने केल्याचे उघड। घाटनांद्रे गावातील घरफोडीचा गुन्हा LCB पथकाने उघडकीस आणला। घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ गावातील ग्रामपंचायत शेजारीच असलेले घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेले होते। या घटनेमुळे कवठे महांकाळ तालुक्यात खळबळ माजलेली होती। या घरफोडीचा तपास सांगलीच्या LCB पथकाने केलेला असून घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने चोरी केल्याचे उघडकीस आलेले आहे। या प्रकरणी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील 3,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेले आहेत। घाटनांद्रे गावात दिनांक 17 जून रोजी ग्रामपंचायत लगत असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून तिजोरीच्या चावीने तिजोरी उघडून लॉकरमधील 2,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेला होता। भर दिवसा घाटनांद्रे गावात घर फोडल्याने खळबळ उडालेली होती। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या घरामध्ये चोरी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबतची फिर्याद बाबासाहेब शिंदे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली होती। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा गुन्हा घाटनांद्रे गावातील अल्पवयीन तरुणीने केला असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने अल्पवयीन तरुणीला तिच्या पालकांसमोर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता या अल्पवयीन तरुणीने गुन्हा केला असल्याची कबुली पालकांसमोर दिलेली असून पालकांसमोर चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हजर केला आहे। सदर घटनेचा पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ, पोलीस फौजदार स्वप्ना गराडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, नागेश खरात, अमर नरळे, अमीर शाह फकीर, सागर लवटे, अनिल कोळेकर, महादेव नागने, मच्छिंद्र बर्डे, दरिंबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप गुरव, उदय माळी, सतीश माने, पोलीस शिपाई विक्रम खोत, किरोबा चव्हाण, पोलीस शिपाई संतोष चव्हाण, विवेक बाबर, पोलीस शिपाई अभिजित पाटील, अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।